त्या संमेलनाचं उद्घाटन पार पडताना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं बोलतायत। यानंतर आपण नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। आरोप असतील तर नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। नाव न घेता अण्णा हजारेंचा मुंडे आणि कोकाटेंवर प्रहार, तर अशांना मंत्रिमंडळात घ्यायचंच नव्हतं असाही टोला। 12वीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात जाऊन एनसीपीचे आमदार विक्रम काळेंचं फोटो सेशन, फोटो सोशल मीडियावरही केले व्हायरल। यवतमाळच्या महागाव इथं परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 10वीचा मराठीचा पेपर फुटला, तर जालन्यासह येवला आणि जळगावातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणात आढळले किडे आणि अळ्या, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट मेस पाडली बंद, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ। महानगरपालिका निवडणुकीआधी राज ठाकरे ऍक्शन मोडवर, महापालिका आयुक्तांची घेतली भेट, रुग्णालयातील परप्रांतीय आणि केबलवरील कराचा मांडला मुद्दा। नागपुरात चालत्या कारवर उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला, प्रजापती नगर चौकच्या एचबी टाउन परिसरातील घटना, चालक जखमी, भीतीचं वातावरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकीचा मेल पाठवणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक, तर भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी। आमदार श्वेता महालेंना धमकी आल्यानंतर आक्रमक कार्यकर्ते घुसले पोलीस स्टेशनमध्ये, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील आरोपी जिशान अख्तर देशाबाहेर पळाला, व्हिडिओ पोस्ट करत मानले पाकिस्तानी गँगस्टरचे आभार, शहजाद भाटीने पळून जाण्यास मदत केल्याचा उल्लेख। आणि सोने चांदी खरेदीकडे ग्राहकांची पाठ, जळगावात सराफा दुकानात शुकशुकाट, आजचा सोन्याचा दर 88,800 रुपयांवर, सोनं 90,000च्या उंबरठ्यावर।